नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, रेल्वे सामान्य ज्ञानची सिरीज आपण पाहत आहे आणि आजचा आपला हा प्रॅक्टिस सेट आहे तिसरा. याआधी 2 प्रॅक्टिस सेट चॅनलवर टाकून झालेले आहेत. ते जर तुम्ही बघितले नसाल तर ते पण नक्की बघून घ्या. प्रिव्हियस इयरचे महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये घेतले आहेत. अशी सिरीज आपण सुरू ठेवणार आहे, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एकदम कमीत कमी वेळेत आपण हे 20 प्रश्न घेत असतो. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर खालीलपैकी कोण होते? भगवान महावीर, पार्श्वनाथ, ऋषभदेव, भद्रबाहू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भगवान महावीर. पुढचा प्रश्न आहे, भगवान महावीरचा जन्म खालीलपैकी कुठे झाला होता? पाटलीपुत्र, कुंडलग्राम, वैशाली, सारनाथ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुंडलग्राम. भगवान महावीर यांचा जन्म झाला होता कुंडलग्राम येथे. पुढचा प्रश्न आहे, भगवान गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला होता? पाटलीपुत्र, राजगृह, सारनाथ, कुंडलवन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सारनाथ. भगवान गौतम बुद्धांनी पहिला उपदेश दिला होता सारनाथ येथे. पुढचा प्रश्न आहे, द्वितीय बौद्ध संगीती कोणाच्या शासनकाळात झाली होती? अजातशत्रू, अशोक, कालाशोक, अश्वघोष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अश्वघोष. पुढचा प्रश्न आहे, सेलुकस निकेटर हा खालीलपैकी कोणाचा सेनापती होता? सिकंदर, चंद्रगुप्त मौर्य, अशोक, पुष्यमित्र शुंग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सिकंदर. सेलुकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन भारतीय इतिहासातील प्रसिद्ध शासक चंद्रगुप्त द्वितीयच्या मुलीचे नाव काय होते? प्रियदर्शनी, प्रभावती, यशोदा, चिल्लना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रभावती. पुढचा प्रश्न आहे, WTA मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? न्यूयॉर्क, पॅरिस, स्वित्झर्लंड, वॉशिंग्टन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वित्झर्लंड. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेशमध्ये असलेल्या खजुराहो मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत कधी समाविष्ट करण्यात आले? 1990, 1995, 1980, 1986. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1986. मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिरांना 1986 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. प्रश्न असा पण येऊ शकतो की खजुराहो मंदिर कोणत्या राज्यात आहेत? तर योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेश. मागच्या रेल्वे एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, केवलादेव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, गुजरात, हरियाणा, पश्चिम बंगाल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? कोलकाता, हाजीपूर, प्रयागराज, बिलासपूर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हाजीपूर. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हाजीपूर येथे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 24 कशाशी संबंधित आहे? कायद्यापुढे समानता, समान नागरी कायदा, लहान मुलांना धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी,
ग्रामपंचायतीची स्थापना. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. लहान मुलांना धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी. पुढचा प्रश्न आहे, वार्षिक वित्तीय विवरणपत्र जो वार्षिक अर्थसंकल्पाचा भाग असतो या संबंधित कलम कोणते आहे? कलम 280, कलम 210, कलम 108, कलम 112. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, कलम 112. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? 25 वर्ष, 35 वर्ष, 30 वर्ष, 21 वर्ष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 35 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, भारत आणि चीन यांच्यामधील सीमारेषा कोणती आहे? नियंत्रण रेषा, मॅकमोहन रेषा, रेड क्लिफ रेषा, पाक स्ट्रेट. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मॅकमोहन रेषा. पुढचा प्रश्न आहे, प्रथम पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? महालनोबिस मॉडेल, गाडगीळ मॉडेल, हेराल्ड डोमर मॉडेल, डी धर मॉडेल. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, हेराल्ड डोमर मॉडेल. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? इंदिरा गांधी, मीरा कुमार, सुचेता कृपलानी, प्रतिभा पाटील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रतिभा पाटील. इंदिरा गांधी ह्या पहिल्या प्रधानमंत्री, मीरा कुमार ह्या पहिल्या लोकसभा अध्यक्ष आणि सुचेता कृपलानी ह्या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. हे पण इथं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, डल सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जम्मू काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, अंदमान निकोबारमधील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? माउंट डिओवाली, सॅडल पीक, बैरन, माउंट थुलियर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सॅडल पीक. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? 2014, 2020, 2015, 2018. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, 2015. 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त बॉक्साईटचे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते? झारखंड, महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, ओडिशा. भारतात ओडिशा या राज्यामध्ये बॉक्साईटचे सर्वात जास्त उत्पादन केले जाते. तर हे होते आजचे महत्त्वाचे 20 प्रश्न जे की मागच्या पेपरमध्ये रेल्वेच्या आलेले आहेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.